फाउंडेशन कोर्स. तर नेमकं फाउंडेशन कोर्स म्हणजे काय असतं? दहा तासामुळे रोज दर आठवड्याला 10 आवर्स देऊन 8वी 9वी 10वी मध्ये एक भक्कम पाया, एक भक्कम फाउंडेशन मुलाचं तयार होऊ शकतं. पूर्ण देशाभराच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठे आहोत त्याचा कुठेतरी काहीतरी अंदाज कधीतरी यायला पाहिजे. ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा, एंट्रन्स एक्झामच्या परीक्षा किंवा फाउंडेशनचा जो काही स्टडीज आहे तो नोन कन्सेप्ट्स, अननोन प्रॉब्लेम्सवरती आधारित आहे. सध्या आता समाजामध्ये महामंत्र एकच आहे ना, फोमो. कुठलाही ये न के न प्रकार आहे मुलांनी शिकायला पाहिजे. बरोबर. पण बडीमार होतो. बडीमार नाही करायला. जी मुलं IITत जातात हे सगळं अभ्यास करून, सगळं काय जे काय करून, IITच्या आत 100% मुलं अभ्यास करत नाहीत. प्रत्येक मुलाला त्या लेवलला जाऊन तो त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटीला किंवा टेस्टिंग अबिलिटीला मदत नाही करू शकत. पण तिथे AIचा खूप मोठा रोल. विद्यार्थी एका कॉलेजमध्ये फर्स्ट इयर करेल, कदाचित दुसऱ्या कॉलेजमध्ये सेकंड इयर, तिसऱ्यामध्ये थर्ड इयर आणि फोर्थ असं करू शकतो टेक्निकली. हे आधी कधीच शक्य नव्हतं. जेई मध्ये नेमकं कुठल्या कॉलेजेसला ऍडमिशन मिळतात आणि जेई सोडून अशा कुठल्या परीक्षा आहेत त्याच्यावरती पण पालक फोकस करू शकतात आपल्याकडे? जेई ॲडव्हान्सची तयारी केली तर सगळ्या परीक्षेची तयारी होऊन जाते. की तुम्ही म्हणून जेई मेनची तयारी केली तरी जेई ॲडव्हान्स सोडून बाकी सगळ्या परीक्षांची तयारी होऊन जाते. मेन कोर्स हा 11वी 12वीतच आहे. 11वी 12वीत सूप, स्टार्टर, सॅलड हे 8वी 9वी 10वीला आहे असं मी म्हणेन. कोणालाही असं जजमेंट करणं 8वी 9वी 10वीच्या लेवलला हे चुकू शकतं आणि हे पालकांचंही चुकू शकतं, हे शिक्षकांचंही चुकू शकतं. सध्या आपण एज्युकेशन म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2-3 शब्द आपल्या कानावरती नियमित पडतात. AI असेल, त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल आणि त्यानंतर फाउंडेशन कोर्सेस. हे शब्द कुठल्याही तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये गेले किंवा शाळेत जरी असाल तरी हे नियमित विद्यार्थ्यांच्या कानावर पडतात, पालकांच्या कानावर पडतात. पण नेमकं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय होणार आहे, त्यानंतर AIचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा महत्त्वाचा आहे, त्याच्यातनं नेमकं काय बदल या सगळ्या गोष्टींमधनं घडणार आहेत आणि फाउंडेशन कोर्सेस म्हणजे काय. आज आपण सगळीकडे जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक ठिकाणी फाउंडेशन कोर्स हे नेहमी सतत आपल्याला ऐकायला मिळतं. परंतु फाउंडेशन कोर्समुळे नेमकं काय होणार आहे, फाउंडेशन कोर्स नेमका काय असतो आणि याचे फायदे तोटे थोडक्यात काय आहेत याच्याविषयी पालकांमध्ये बराचसा संभ्रम असतो. लगेचच 8वी 9वी 10वी पासूनच विद्यार्थ्यांवरती प्रेशर द्यायचं आहे का, त्यांना या फाउंडेशन कोर्सेसच्या नावाखाली त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट करायचं आहे का, त्याच्यातनं अनेक गोष्टी पण पुढे भविष्यात घडताना आपल्याला दिसत आहेत. तर या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत IITians प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक दुर्गेश मंगेशकर सर. सरांकडनं आपण या सगळ्या गोष्टींवरती आज त्यांच्याकडनं आपण त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि पालकांमध्ये या गोष्टींवरती जो काही अवेअरनेस नाही आहे त्या संदर्भात आपण सरांशी आज चर्चा करणार आहोत. सर, लेट्सअपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर, पहिला माझा असा प्रश्न होता की आपण ज्यावेळेला शाळेत जाऊ किंवा कोचिंग क्लासेसला जाऊ किंवा मार्केटमध्ये पण बऱ्याचशा जाहिराती वगैरे सगळ्यांकडे जो असा बडीमार होतोय की फाउंडेशन कोर्स. तर नेमकं फाउंडेशन कोर्स म्हणजे काय असतं आणि त्याच्यामधनं खरंच ते इतके गरजेचे आहेत का? नाही, म्हणजे हे आपल्याला प्रवेश परीक्षा जे 12वी नंतर जे असतात, म्हणजे जेई असेल, इंजिनिअरिंगसाठी, नीट असेल, मेडिकलसाठी आणि अनेक असे प्रवेश परीक्षा आहेत. इनफॅक्ट प्रत्येक क्षेत्रात आता कुठल्या ना कुठल्या तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाणार 12वी नंतर तर तुम्हाला एक प्रवेश परीक्षा क्लिअर करावी लागते. तर त्या परीक्षा क्लिअर करण्यासाठी नॉर्मली 11वी 12वीचे जे 2 वर्ष असतात ते मुलं युजली अभ्यास करतात आणि त्या 2 वर्षामध्ये युजली सफिशियंट असतं. त्या 2 वर्षात तुम्ही जेईचा अभ्यास करा किंवा जेई ॲडव्हान्स्ड असो, जेई मेन्स असो, CET असो इंजिनिअरिंगसाठी किंवा आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट असो प्युअर सायन्सेससाठी किंवा तुम्ही नीटचं तयारी करता मेडिकलच्या आणि पॅरामेडिकल कोर्सेससाठी, ते तेवढे सफिशियंट आहेत 2 वर्ष. 2 वर्षामध्ये तुमचं सक्सेस मिळू शकतो. पण काय होतं, ते 11वी 12वीच्या 2 वर्षामध्ये अभ्यास करताना तो सिलेबस खूप मोठा आहे आणि खूप खोल पण आहे. तर त्यामुळे आणि त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी डेव्हलप करणं, तेवढे टेस्टिंग टेम्परमेंट डेव्हलप करणं, हे सगळं 2 वर्षात जरी शक्य असेल आणि असे 2 वर्ष अभ्यास करून सक्सेस मिळालेली भरपूर मुलं जरी असली तरी पण त्या प्रोसेसमध्ये तणाव होतोच, स्ट्रेस होतो. बरोबर. तर तो स्ट्रेस होऊ नये म्हणून 10वी पासनं किंवा 9वी पासनं किंवा 8वी पासनं
थोडं थोडं जर या सगळ्या अभ्यासांसाठी एक मूलभूत पाया तयार केला, एक फाउंडेशन तयार केलं मुलांनी, तर हीच जर्नी जी 11वी-12वीला जी खूप तणावपूर्ण असते ती मग कमीत कमी स्ट्रेसमुळे किंवा एकदम हॅपीली ती मुलं त्या 2 वर्ष अभ्यास करून या प्रवेश परीक्षा क्रॅक करून एका चांगल्या कॉलेजला जाऊ शकतात. ही खरी आयडियल पार्श्वभूमी आहे फाउंडेशन कोर्स का असायला पाहिजे किंवा का करायला पाहिजे त्याची. आता जर कुठल्या पालकाने आम्हाला विचारलं की माझ्या मुलाला तुम्ही फाउंडेशन कोर्स करणं हे कंपल्सरी आहे का, करायलाच पाहिजे का, तर कंपल्सरी नाही आहे, पण मग 11वी-12वीच्या 2 वर्षात थोडा स्ट्रेस ॲडिशनल घ्यावा लागेल. बरोबर. तुम्हाला 11वी-12वी जरा फ्री पाहिजे असेल, तेवढा तुम्हाला तेव्हा तणाव महसूस करायचा नसेल, तेवढा स्ट्रेस एक्सपिरियन्स नसेल, तर मग तुम्हाला हे थोडं डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. म्हणून 8वीपासून 9वीपासून 10वीपासून थोडा अभ्यास जरी केला तरी मग तुम्हाला स्मूथली हे सगळं ही जर्नी होते. तर त्यामुळे असं मी नाही म्हणणार की फाउंडेशन कोर्सची आयडिया चुकीची आहे. बडीमार होतो कारण हे मार्केटिंग आहे. तर कोचिंग इंडस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा कोचिंग क्लासेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याचा दृष्टिकोन असा आहे की आम्हाला 11वी-12वीचे ऍडमिशन्स करायचे असतात, मग आम्ही एक पाईपलाईन क्रिएट करतो. बरोबर आहे. ती 8वी 9वी 10वी एक मार्केटिंग पाईपलाईन सारखी ती फंक्शन करते फॉर कोचिंग क्लासेस. त्यामुळे असं बरं त्याच्यामधलं त्याला बरंच काही एक काय म्हणतात बाजारीकरण सारखं त्याचं झालेलं आहे फाउंडेशन कोर्स. आणि त्याचा एक तिसरा बाजू पण अशी आहे की काही जे कोचिंग क्लासेस आहेत एस्पेशली जे कोटा हैदराबाद बेस्ड आहेत त्यांचं एक थोडं वेगळा दृष्टिकोन आहे या सगळ्या फाउंडेशन कोर्सकडे बघण्याचा. त्यांचं असं म्हणणं आहे की 8वी 9वी 10वीलाच खूप अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला मग 11वी-12वीचं काम थोडं अजून कमी करावं लागेल. पण मग त्याच्याने काय होतं, ते 8वी 9वी 10वीला तुम्ही जर खूप स्ट्रेस घेतला, खूप अभ्यास केला, तर मग मुलाचं पूर्ण ते बाळपण आणि ते जे काय त्यांचं जे काही स्कूल इयर्स आहेत 8वी 9वी 10वीचे ते पूर्णपणे ते नुसतं अभ्यास करत राहतात. मला ना कुठली हॉबी, पॅशन, खेळणं सगळं बंद होतं. बरोबर. तर त्यांचं असं लहानपण हिरावून घेणं हे चुकीचं वाटतं मला. त्यामुळे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये IITPK मध्ये पुण्यामध्ये आम्ही पुण्याचा एक वेगळा मॉडेल तयार केलाय. मॉडेलवरती म्हणजे नेमकं त्याचं स्टँडर्ड एक मॉडेल कसं असावं आणि ते स्टँडर्डनेस जपून विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वीचा पण अभ्यास करता यावा, त्यांच्या कन्सेप्ट पण क्लिअर व्हाव्या, त्याच्यासोबत फाउंडेशन कोर्स पण करता यावे, पण त्याच्यावरती ते काय आपण म्हणतो ते प्रेशर न येता स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे नेमका म्हणजे. बरोबर आहे तुमचं. कारण बऱ्याच वेळेला असं एक मत आहे किंवा पालकांना असं वाटतं की अरे 8वी 9वी 10वी पण कशाला याला प्रेशर द्यायचं. बरोबर आहे. आणि खरं 8वी 9वी 10वीला त्यांना प्रेशर द्यायचं नाही. फक्त एक 10 तास जर तुम्ही आठवड्यातून काढू शकत असाल तर मुलगा शाळेत जातो. 8वी 9वी 10वीचा मुलगा शाळेत जातो. बरोबर आहे. ज्युनियर 11वी-12वीचं जरा वेगळं आहे. सगळ्या कॉलेजेसमध्ये मुलं जातात न जातात, पण शाळेमध्ये तो मुलगा जातोच. त्यामुळे शाळेत जाणं, शाळेचं काही ट्युशन्स असतील ते पण करणं, त्याचबरोबर काही त्याचे रोज खेळणं असेल, स्पोर्ट्स असतील, काही फिजिकल फिटनेस करत असेल किंवा काही त्याचे हॉबीज असतील, ते सगळं जोपासून भरपूर वेळ मुलाला फ्री असतो आठवड्यातून. त्या पैकी फक्त 10 तास विद्यार्थ्याने जर देऊ शकले तर त्या 10 तासपैकी तर आम्ही 5-6 तास आम्ही शिकवतो आणि बाकीचे 4 तास एक काही होमवर्क दिलं जातं. तेवढं जरी विद्यार्थ्याने केलं तर 10 तासामुळे रोज दर आठवड्याला 10 आवर्स देऊन 8वी 9वी 10वी मध्ये एक भक्कम पाया, एक भक्कम फाउंडेशन मुलाचं तयार होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यासाठी त्याला 30 तास 40 तास द्या आणि सगळ्या त्या 11वी-12वीच्या पुढच्या परीक्षांची तयारी आत्ताच करून घ्या, असं ते त्याला फ्रंट लोड केलं तर मग 8वी 9वी 10वी पण खूप तणावग्रस्त होतं. तर तो तणाव नसायला पाहिजे. आयडियल थिंग हा आहे की थोडं त्यांना द्यायचं आणि 8वी 9वी 10वी मध्ये पण काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याची पण तयारी त्याच्यामधून होऊन जाते. तसं करून ते खूप छानपैकी ते मुलांना ते हॅपीली मग ते अभ्यास हा करायला लागतो. बरोबर. म्हणजे एक 8वी 9वी 10वीच्या ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा आपण म्हणतो त्यात होमी बाबा वगैरे सगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, बरोबर, तर ह्या कितपत महत्वाच्या ठरतात जेव्हा आपण JEE नीट साठी पुढे जातो, CET साठी जातो, तर या ज्या काही फाउंडेशन कोर्सेसमध्ये त्या या सगळ्या परीक्षा कव्हर होतात का आणि त्यांचं कितपत त्याच्याकडे सिरियसनेसनी बघायला पाहिजे पालकांनी. नाही, सिरियसली बघायची गरज नाहीये, पण कसं होतं की जसा मुलगा फाउंडेशनची तयारी करतोय, फाउंडेशनची तयारी करता होमी बाबा एक्झाम आहे, युनिफाईड काउन्सिलची NSTSC आहे, एक SOA फाउंडेशनची परीक्षा आहे IMO आणि NSO, मग एक प्री RMO आहे, एक IOQM परीक्षा आहे मॅथ्स ऑलिम्पियाडची, आणि असे अनेक बरेच एक्झाम्स आहेत. अमेरिकन मॅथ्स ऑलिम्पियाड पण आता सुरू झाली आहे. तर अशा बऱ्याच एक्झाम्सची तयारी ऑपअप होऊन जाते या फाउंडेशन कोर्स करता. आणि जेव्हा विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षा देतात आणि त्याच्यामध्ये यश मिळो किंवा अपयश मिळो, पण ते पार्टिसिपेट करून त्यांना काहीतरी मार्क मिळतात, तेव्हा या स्पर्धा परीक्षेची त्यांना एक सराव सारखा होतो, तयारी होऊन जाते, तयारी होते, एक एक्सपोजर मिळतो, त्यांना एक नवीन गोष्टी शिकायला मिळतात, स्ट्रेसफुल सिच्युएशनला कसं फेस करायचं ह्याचा पण थोडासा त्यांना एक आयडिया येऊन जाते. आणि तसा स्ट्रेस घ्यायची काहीच गरज नाही. 8वी 9वीच्या परीक्षेत एक पार्टिसिपेशन म्हणून त्यांनी परीक्षा जरी दिली तरी त्याचा एक कुठेतरी
एक माइंड ओपन होतं. बरोबर. आणि आपण या एवढ्या सगळ्या भारताच्या स्पर्धेत नंतर देणार आहोत परीक्षा, तर ऍटलिस्ट जेवढ्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या देशभरातून परीक्षा जी दिलेली आहे तिथे आपण कुठे आहोत याचा एक अंदाज येतो. अदरवाईज आपण आपल्या शाळेत असतो, शाळेमध्ये आपण चांगलं करत असतो आणि आपल्याला वाटतं की आपण खूप ग्रेट आहोत, पण मग पूर्ण देशाभराच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठे आहोत त्याचा कुठेतरी काहीतरी अंदाज कधीतरी यायला पाहिजे. त्यामुळे हे होमी बाबाची परीक्षा ऍटलिस्ट महाराष्ट्राचे विद्यार्थी देतात. मग युनिफाईड काउन्सिल हे बऱ्याच राज्यांची आणि पूर्ण भारतात ऑलमोस्ट एक 8-10 स्टेट्समध्ये तरी ती परीक्षा होते. तर अशा वेगळ्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर आपल्याला काहीतरी बेंचमार्किंग आपलं स्वतःचं होतं की आपण साधारणपणे इथे आहोत. त्याप्रमाणे मग 10वी नंतर आपण नेमकं कुठली परीक्षेला टार्गेट करावं, कुठल्या क्षेत्रात जावं ह्याचाही एक चांगलं अंडरस्टँडिंग मुलाचं येतं. आणि फाउंडेशन कोर्स करता करता विद्यार्थ्याला त्या सब्जेक्टची गोडी पण लागते. कारण तिथे आम्हाला कुठलंच प्रेशर नसतं ना, कुठल्या स्पेसिफिक परीक्षा क्रॅक करायची असते वगैरे असं काही नाही. एक व्यवस्थित एक करिक्युलम रचलेला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला शिकवायचं असतं. त्यामुळे तो विषय छानपैकी फुलून शिकून छान मुलांना आपण ते शिकू शकतो. त्यांना त्या विषयाबद्दल काही स्टोरीज असतील, काही अनेक्डोट्स असतील, काही एपिसोड्स असतील, किंवा डेली लाईफमध्ये काही तो फिनॉमिना आपल्याला जो दिसत असेल तर त्याच्याशी चांगलं कनेक्शन मुलाचं ते आपण करू शकतो. त्यामुळे नुसतं सिलेबस कम्प्लिशनसाठी तो फाउंडेशन कोर्स आम्ही शिकवत नाही. तो खूप छानपैकी त्या विद्यार्थ्याला तो त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल. मग फिजिक्स असो, मॅथ्स असो, केमिस्ट्री असो, तर त्याच्याने तो शिकू शकतो. कारण 11वी-12वी मध्ये त्याच्यासाठी वेळ मिळत नाही. बरोबर. मुलाची रुची त्या सब्जेक्टमध्ये डेव्हलप करण्यासाठी बिलकुल वेळ मिळत नाही. कारण 110 चॅप्टर्स आहेत या सगळ्या जेई नीटमध्ये वगैरे, तर 11वी-12वी एका पाठोपाठ शिकवावं लागतं. पण 8वी, 9वी, 10वी मध्ये मस्तपैकी शांतपणे त्या प्रत्येक विषयाला, त्या चॅप्टरला आपल्याला वेळ घेऊन शिकवता येतं. मुलांमध्ये इंटरेस्ट त्याच्यामध्ये खरोखर जागृत करता येतो. आणि एकदा इंटरेस्ट जागृत झाला मुलाचा तर मग द चाइल्ड फायर्स अप आणि मग तो खूप पुढे स्वतःहूनच अभ्यास करून पुढे. त्याला जर ते आवडत असेल तर अधिक चांगलं ते सोयीस्कर होतं. परंतु तुम्ही जसं म्हटले की 10 तासामध्ये, समजा आठवड्याला 10 तासामध्ये फाउंडेशन कोर्स होऊ शकतो. व त्याचं स्कूलिंग आणि बाकीच्या सगळ्या हॉबीज वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये 10 तास एक ठीक आहे की म्हणजे त्याच्यावरती प्रेशर पण येणार नाहीये. परंतु हा जो काही सिलेबस आपण ज्यावेळेला विद्यार्थ्याला शिकवतो याच्यामध्ये नेमकं काय असं, म्हणजे फाउंडेशन कोर्स ज्यावेळेस आपण बघतो तेव्हा फक्त म्हणजे 11वी-12वीला पण तेच होतं, 8वी-9वी-10वीला पण काय करतो की आपण क्वेश्चन मार्क, फक्त क्वेश्चन सोडवा. मग त्यांचं कन्सेप्ट जी काय आहे ती परीक्षा दृष्टीने ती क्लिअर होणं सगळ्यात महत्वाची. तर त्यासाठी जर आपण काय नेमकं म्हणजे 11वी-12वीचे टॉपिक्स फाउंडेशनला आम्ही फार काही घेत नाही. 11वीचे काही टॉपिक्स फाउंडेशनच्या कोर्समध्ये कुठेतरी येतात 10वी पर्यंत. पण जनरली काय असतं की 8वी, 9वी, 10वीला जे मॅथ्स आणि सायन्सचे विषय आहेत त्याच्यामध्ये जे काही करिक्युलम आहे तोच करिक्युलम थोडासा आम्ही अजून छानपैकी एक्सप्लेन करतो, अजून खोलात एक्सप्लेन करतो. आणि त्याला ते जे सिद्धांत आहेत, ते जे कॉन्सेप्ट्स आहेत ते अप्लाय कसे करायचे वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्समध्ये त्याचं त्यांना आम्ही ओरिएंटेशन देतो. कारण विद्यार्थ्यांना कसं आहे की जनरली एक स्टँडर्ड फॉर्म्युला दिला तो अप्लाय करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे त्यांना जमत असतं. शाळेचे एज्युकेशन बेसिकली किंवा बोर्ड एक्झामचे बेसिकली नोन कन्सेप्ट, नोन प्रॉब्लेम्स पॅराडाईमवरती आधारित आहे की जे शिकवलं ते पुस्तकात ते परीक्षेत. पण ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा, एंट्रन्स एक्झामच्या परीक्षा किंवा फाउंडेशनचा जो काही स्टडीज आहे तो नोन कन्सेप्ट, अननोन प्रॉब्लेम्सवरती आधारित आहे. की बाबा तुम्हाला जे शिकवलेलं असेल त्याच सिद्धांतावरती आम्ही प्रश्न विचारणार, पण जसा प्रश्न तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेला आहे किंवा तुम्हाला पुस्तकात दिसलेला आहे तसाच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार नाही. ते थोडं ट्विस्ट करून असणार. ते अनट्विस्ट करून सॉल्व्ह करायची अबिलिटी मुलांना आम्हाला हळूहळू डेव्हलप करावी लागते. म्हणून आम्ही बेसिकली 6 विषय शिकवतो आमच्या IITPKच्या फाउंडेशन कोर्समध्ये. एक मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 4 महत्वाचे विषय असतातच. पण त्याबरोबर लॉजिकल एबिलिटी असते. बरोबर. कारण लॉजिकल एबिलिटी जर मुलाची जर स्ट्रॉंग असेल, वेगवेगळे पझल्स, रिडल्स त्यांना सॉल्व्ह करता येत असतील आणि ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण लॉजिकल एबिलिटीचा पॅटर्न असतो आणि ते एकदा त्यांना शिकवलं त्याच्यामध्ये वैदिक मॅथमॅटिक्स पण येतं. आणि अजून एक आम्ही 6वा विषय जो शिकवतो तो आधी कोडिंग शिकवायचो, आता आम्ही AI टूल्स शिकवतो. तर त्याच्याने काय होतं की मुलांना आजकाल हे टेक्नॉलॉजी वापरून किंवा AI टूल्स वापरून खूप छान छान गोष्टी करता येतात. बरोबर. म्हणजे नॉट जस्ट टेक्स्ट, व्हिडिओ, इमेज, पण कोडिंग करता येतं, बॉट्स डेव्हलप करता येतात, खूप काही गोष्टी करता येतात. त्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी आणि त्यांचे एक इंटरेस्ट जागृत होतं. आणि आजकाल मुलांना गेमिंगमध्ये इंटरेस्ट आहे, सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, तर ह्याचं कनेक्शन त्याच्याशी जोडून मुलं खूप एक्सायटेड होतात. मग तर त्यामुळे हे 6 विषय आम्ही शिकवतो. लॉजिकल एबिलिटी, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि AI टूल्स. तर या 6 विषय त्यांना एक सिस्टमॅटिक पद्धतीने जर शिकवलं तर मुलांचा इंटरेस्ट डेव्हलप होतो आणि मग ते हे सगळ्या अभ्यासाकडे हा एक बर्डन आहे, हा एक स्ट्रेस आहे, हे खूप बोरिंग गोष्ट आहे अशा दृष्टिकोनातून बघत नाहीत.
त्या गोष्टीमध्ये पण आपण काहीतरी शिकू शकतो, काहीतरी करू शकतो, स्वतः त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतो. ती एक सृजनशीलता ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये डेव्हलप होते. आणि मग एकदा तो मुलांचा तो एक मोमेंटम सुरू झाला, मग ते स्वतः अभ्यास करतात. आम्ही 10 तासच म्हणतोय, पण ते मग नंतर स्वतःच 20 तास अभ्यास करतात. नाही, याच्यामध्ये आपण ज्यावेळेस चर्चा करतो फाउंडेशन कोर्सची, पण बऱ्याच वेळेला असं पण आपल्याला बघायला मिळतं की याच्यामध्ये पालक खूप पॉझिटिव्ह असतात, की पुढे समजा ते 5वी-6वी पासूनच विचार करायला लागतात की नाही मुलाला जेईच केलं पाहिजे, नीटच केलं पाहिजे, किंवा जेई जर करायचंय तर मग आता 5वी पासूनच काही ठिकाणी ते बऱ्यापैकी सुरू झालेलं आहेत फाउंडेशन कोर्स. तर याचं काय नेमकं तुम्हाला वाटतंय? सध्या आता समाजामध्ये महामंत्र एकच आहे ना, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. तर त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपण हे नाही केलं तर मग आपला मुलगा मागे राहील. बरोबर. तर यामुळे मग बऱ्याच गोष्टी होतात. तर माझं सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना हेच म्हणणं आहे की बघा, बेसिकली क्रिटिकल परीक्षा सगळ्या 12वी नंतर आहेत. बरोबर. जे करिअर डिसाइडिंग एक्झाम सगळ्या 12वी नंतर. ह्या सगळ्या प्रवेश परीक्षा करिअर डिसाइडिंग एक्झाम्स. त्याच्या आधीच्या ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत हे अकॅडमिक ओरिएंटेड एक्झाम्स आहेत. ह्याच्याने तुमचं कुठलं करिअर ना घडतं ना बिघडतं. त्यामुळे तुम्ही कुठली ऑलिम्पियाड एक्झाम क्लिअर केली किंवा नाही क्लिअर केली त्याच्याने काही तुमचं तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल नाही मिळेल असं नाही होत नाही. किंवा तुम्ही भूमी बाबाची परीक्षा क्लिअर केली नाही केली त्याच्याने तसं काही तुमच्या करिअरवरती काही इम्पॅक्ट होत नाही. पण ह्या सगळ्या परीक्षा का द्याव्या 8वी 9वी 10वीला, जेणेकरून तुमचा अभ्यास किती झालेला आहे ह्याचं एक तुमचं साधारणपणे एक परीक्षण होऊन जातं. तुम्हाला स्वतःला कळतं की आपण कुठे आहोत नॉलेजमध्ये. तर त्यामुळे स्वतःचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी या परीक्षा देण्यामध्ये खरं अर्थ आहे. मग तुम्हाला जर काही मेडल मिळालं नाही मिळालं, तुम्हाला प्राइज मिळालं नाही मिळालं, हे सगळं सेकंडरी आहे. पार्टिसिपेशन महत्वाचं आहे. बरोबर. या 8वी 9वी 10वीच्या लेवलला. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की 8वी पासून जरी सुरू केलं किंवा जर तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती आधी आणि 9thला सुरू केलं किंवा 10thला सुरू केलं, हा फायदाच आहे. पण 11वी 12वीचे 2 वर्ष द्यावेच लागतात. त्याच्या आधी तुम्ही जर थोडंसं काहीतरी यापैकी काही जर कोचिंग घेतलं असेल तर तुमचा हे 11वी 12वीचा प्रवास सोपा होऊन जातो, सोयीस्कर होऊन जातो. आणि तुम्ही विचार करा, जर मुलांनी 8वी पासून अभ्यास केला आणि त्याला फाउंडेशन कोर्स केला, त्याच्याने त्याला या स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळालं, त्याचा कॉन्फिडन्स किती वाढतो? कॉन्फिडन्स वाढतो. आणि मग असा मुलगा मग पुढे मग हायर रँकसाठी पुढे वळतो. त्यामुळे मग आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही 8वी 9वी पासून सुरू करायला पाहिजे. आता 5वी 6वी 7वी पासून पण प्री फाउंडेशन कोर्सेस असतात, आम्ही पण ते ऑफर करतो. पण तिथे मात्र प्युअर इंटरेस्ट डेव्हलपमेंट आहे. हँड्स ऑन प्रोजेक्ट्स आहेत, काय रोबोटिक्सचा वर्कशॉप असेल किंवा काही थोडंसं इलेक्ट्रॉनिक सर्किट्सवरती काम करणं, थोडं हँड्स ऑन गोष्टी करणं, जेणेकरून त्यांना टेक्नॉलॉजी कसं चालते काय असते ते त्यांना बेसिकली तिथे 5वी 6वी 7वीला जास्त शिकवलं जातं. आणि थोडे लॉजिकल एबिलिटी, पझल सॉल्विंग, थिंकिंग कसं डेव्हलप करायचं वगैरे हे हलगत शिकवलं जातं. पण दॅट इज अ व्हेरी लाईट कोर्स, आठवड्यातून 3-4 तास फक्त. पण 8वी पासून हे खरं फाउंडेशन सुरू होतात. दुसरं जे आहे सर, की आता बऱ्याच पालकांकडे आम्ही ज्यावेळेस बघतो किंवा मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस असं एक होतं की एखादा विद्यार्थी समजा आता 8वी पासून एखाद्याने फाउंडेशन कोर्स केलाय, आपल्याकडे जॉईन केलाय किंवा त्यांनी जॉईन केल्याच्या नंतर परत पालक काय करतात की बाबा ऑनलाईनला कुठेतरी युट्यूबला हा एक कोर्स आहे तो पण लाव, ऑनलाईनला कुठेतरी हा एक दुसरा क्लास दिसतोय त्याचं पण फाउंडेशन घे. पण ते 8वी पासूनच किंवा त्याच्या आधीपासून या विद्यार्थ्यांना थोडंसं युट्यूबसाठी किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून शिकणं याच्याकडे कसं तुम्ही बघता? आता कसं आहे की म्हणजे याबद्दल गेले 10 वर्षापासून सगळ्या जनमत बदलत चाललेलं आहे. त्यामुळे आजच्या तारखेला मी असं म्हणेन की तुम्ही जर ऑनलाईन एज्युकेशन जरी घेतलं तरी हरकत नाही आहे. तुम्ही युट्यूबने घ्या किंवा अजून कुठल्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला मिळत असेल ऑनलाईनच्या तरी घ्या. कुठल्याही येणं केनं प्रकारे मुलांनी शिकायला पाहिजे. बरोबर. पण बडीमार नाही होतो. बडीमार नाही करायला पाहिजे. आज जर कुठल्या एका क्लासला जात असेल, आठवड्यातून 10 तास देत असेल, शाळेचा त्याचा अभ्यास आहेच ना. शाळेचा अभ्यास आहे, त्याचे बाकीचे काही हॉबीज, पॅशन, त्याचे काही रोज खेळणं बिळणं, मित्र मैत्रिणी असतील, त्या खेरीज तो हे 10 तास देतोय, बस झालं ना. अजून त्याच्या पलीकडे अजून परत काय ऑनलाईन द्यायची वगैरे काही गरज नाही. म्हणजे आणि हे आमचे पण सगळे प्रोग्राम जे असतात ते ऑनलाईन पण अवेलेबल असतात. जे तुम्ही ऑफलाईन पण आहेत, ऑनलाईन पण आहे, दोन्ही ऑप्शन्स आहेत, हायब्रिड ऑप्शन्स पण आहेत, सगळे असतात. ते सगळे फ्लेक्सी ऑप्शन्स असतात. पण आता तुम्ही आज आता आमचा क्लास केला, मग परत त्याच्यावर अजूनही कुठला तरी क्लास करणार, हे चुकीचं आहे. म्हणजे किंवा दुसरा कुठला तरी क्लास केला, मग अजून दुसरा तिसरा करत राहिला, मग नुसतं म्हणजे हा शेवटी परत तो फोमो वर्क करतोय, फिअर ऑफ मिसिंग आउट. इथे काहीतरी मिळत असेल मग आपण तिथे पण करूया, हे पण करूया. कारण काय होणार तुम्हाला सांगतो, ठीक आहे मुलगा 8वी 9वी 10वी मध्ये 2-3 क्लासेस मधून पण शिकवून त्याला काहीतरी त्याची प्रगती दाखवेल. पण तो जेव्हा 11वीत येईल ना तेव्हा तो पूर्ण थकलेला असेल. खरं 11वीत त्याची एनर्जी सर्वात हाय पाहिजे. बरोबर. तेव्हा 11वीत थकलेला किंवा तो 12वीत जोपर्यंत जातो तोपर्यंत पूर्ण बर्नआउट होतो की आता मला खूप झालं, गेले 4 वर्ष नुसतं अभ्यासच करतोय, मग काय करायचं नाही.
त्याच्यासाठी मला एक गोष्ट सांगायची आहे पेरेंट्सना, आणि ही जी फार गोष्ट लोकांना माहीत नाही आहे. जी मुलं IITत जातात हे सगळं अभ्यास करून, सगळं काय जे काय करून, IITच्या आत 100% मुलं अभ्यास करत नाहीत. IITच्या आत मोर दॅन 50% स्टुडंट्स, काही काही आकडे तर 70-80% सांगतात. नाही, पण IIT मध्ये जाणार आता एकदम क्रीम क्राऊड असतो. क्रीम असतो, त्याला कमी अभ्यास करून पण त्याच्या परीक्षा आतले क्लिअर होत असतील, मान्य आहे. पण तो कन्सिस्टंट अभ्यास करणारे विद्यार्थ्यांचं प्रमाण IITच्या आत खूप कमी झालेलं आहे. का झालेलं आहे? कारण त्यांनी एवढा अभ्यास केला, आता आम्हाला थोडंसं रिलॅक्स करायचंय असं त्यांना IITत वाटतं. आणि तिथे ना पालक असतात बघायला, ना प्रोफेसर्स त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे ते हॉस्टेलमध्ये ते खूप IIT मध्ये वगैरे एन्जॉय. आणि IIT मध्ये पण असंच चाललंय, बिट्स पिलानीमध्ये चाललंय, NIT सगळीकडे चाललंय. तर हा जो कशामुळे होतो? हे बर्नआउटमुळे होतो. फटीग, अभ्यास करून 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 थकतात. मग हे व्हायला नाही पाहिजे. कारण हे जर झालं तर मग परत त्याचा हायर एज्युकेशन मध्ये तो सफर करणार, त्याचे ग्रेड सफर करणार, मग त्याला जॉब नाही मिळणार, मग तो इंटरव्ह्यू मध्ये तो सफर करणार. मग आपल्याला तसं नको आहे ना. हे सगळं का करतोय? जेणेकरून आपण त्याला हॅपीली एका चांगल्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळावी. बरोबर. मग ते मोमेंटम हळूहळू ग्रॅज्युअली डेव्हलप करायला पाहिजे. त्याचा तो बडी मार केला 8वी 9वी 10वी पासून, कदाचित 8वी 9वी 10वीला तो मॅनेज करेलही, सक्सेस मिळेलही, पण मग तो 11वी 12वी 12वी पर्यंत तो पूर्णपणे मग थकून जातो. आणि मग जेव्हा खरा परफॉर्म करायचा आहे, करिअर डिसाइडिंग परीक्षा जेव्हा येणार JEEची, तेव्हा तो त्याच्या ऑप्टिमल पीक परफॉर्मन्सला नसतो. मग त्या तो खूप त्याच्या खाली मग डिप्रेशनमध्ये, मग प्रेशर, स्ट्रेस, मग जाऊ दे हे सगळं नकोच, मग मी काहीतरी फक्त नॉर्मल MSTCTच करतो, किंवा तेही नको, इंजिनिअरिंगच नको, मग वेगळंच काहीतरी करतो. हे असे विचार पण येतात. आणि असे बरेच मुलं वेगळ्या मार्गाला मग नंतर मग ती गेलेली आहेत, कारण हा बडी मार केला गेला. त्यामुळे ग्रॅज्युअली बिल्डअप करणं हे माझ्या पालकांना सजेशन आहे. आपण आता म्हणजे सगळीकडेच AI वरती प्रचंड बोलतोय. तर AIचा नेमका आता एज्युकेशन वरती काय इम्पॅक्ट होतोय? आणि AIच्या माध्यमातून म्हणजे दोन्ही गोष्टी होत आहेत, त्याचा एक इम्पॅक्ट पण होतोय आणि AIच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना चांगलं पण देऊ शकतो. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय, किंवा आपण त्यासाठी काय करताय? नाही, AI ही खूप पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे आणि अजून बरेच एक्सपेरिमेंट्स अक्रॉस द वर्ल्ड चालू आहेत एज्युकेशन क्षेत्रामध्ये. बरेच चांगले तज्ज्ञ लोक त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स करतायत की हे काय वर्क करेल आणि काय वर्क करत नाही. आणि हा प्रश्न आहे की मग जर AI ट्युटर्स वगैरे पण झाले तर मग मनुष्य म्हणजे जे नॉर्मल शिक्षक आहेत, ह्युमन शिक्षक आहेत, त्यांचं काय? बरोबर. आणि मग हे दोघं एकत्र मिळून शिकू शकतात का? हे दोघांचं चांगलं कोलॅब करून चांगलं काहीतरी होऊ शकतं का? का हा एक दुसऱ्याला रिप्लेस करेल वगैरे, असे बरेच डिबेट्स पण चालू आहेत आणि असे बरेच गोष्टी चालू आहेत. मला AIचा रोल कुठे दिसतोय सांगतो. आज सपोज मी एक शिक्षक आहे, मी एका क्लासमध्ये जातो, तिथे क्लासमध्ये सपोज एक 25-30 विद्यार्थी बसलेले आहेत. आज मी किती चांगला शिक्षक जरी असलो, मी किती इंटरॅक्टिव्ह असलो, तरी मला प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रोग्रेस प्रमाणे मी शिकू शकणार नाही, किंवा त्याच्या ग्रास्पिंग स्पीड प्रमाणे मी शिकू शकणार नाही. मला कुठेतरी एक सरासरीने मला बघावं लागतं की या क्लासमध्ये साधारण मुलांची लेवल काय आहे, मला त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या लेवलपासून मला त्यांना पिकअप करून एका सर्टन लेवलपर्यंत आणायचं असतं. तर एक चांगला शिक्षक तोच असतो सध्याच्या काळामध्ये, जो त्या बॅचमधले दी स्ट्रेंथ ओळखून, त्यांची विकनेस ओळखून त्यांच्या अनुषंगाने तो शिकवणार, राईट. पण ह्याच्यामध्ये काय होतं, दिस इज आर जनरलाइज्ड मेथड्स. त्याच्याने सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची एक कला आहे टीचरची, सबका साथ सबका विकास. पण ते करून मुलांना शिकवता येऊ शकतं. पण मग जसा समजा घरी जातो, अभ्यास करतो, प्रत्येकाची प्रगती पुढे मागे होते. बरोबर. मग त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी असते, त्यांची टेस्टिंग अबिलिटी असते, ती प्रत्येकाची वेगळी पुढे मागे असते. तिथे तो शिक्षक प्रत्येक मुलाला त्या लेवलला जाऊन तो त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटीला किंवा टेस्टिंग अबिलिटीला मदत नाही करू शकत. मग तिथे AIचा खूप मोठा रोल आहे की कुठली रिव्हिजन करायची असेल, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी डेव्हलप करायची असेल, त्यांना त्यांच्या टेस्ट सिरीज भरपूर देऊन प्रत्येक टेस्टचं मायक्रो अनालिसिस करून त्यांना व्यवस्थित कुठे तुमचं चुकतंय, कुठे तुमचं विकनेस आहे, तिथे त्यांना वरती आणायचं असेल, तर हे टेक्नॉलॉजी टूल्स म्हणजे AI बेस्ड टूल्स हे खूप पॉवरफुल आहेत. हे बेसिकली एका शब्दात सांगायचं झालं तर पर्सनलायझेशन जास्तीत जास्त. म्हणजे जनरलायझेशन ह्युमन माणूस करू शकतो, म्हणजे माणूस करू शकतो, मनुष्य शिक्षक. पण AI काय करू शकतं, पर्सनलायझेशन आणू शकतो. त्यामुळे मला पण असं पुढचं भवितव्य असं दिसतंय की दोन्ही लागणार, ह्युमन शिक्षक आणि AI हे दोघांचं एक चांगलं कोऑर्डिनेशन आणि कोलॅब करून विद्यार्थ्यांना उत्तम काहीतरी देता येऊ शकतं की जनरलायझेशनसाठी माणूस आहे, प्लस ह्युमन शिक्षक इमोशन्स समजतो, त्यामुळे त्याला काउन्सिलिंग करणं, मोटिवेट करणं, इन्स्पायर करणं, बरोबर, त्याला थोडंसं कम्फर्टेबल फील करून देणं इमोशनली. इमोशन्सचं जिथे एक्सचेंज आहे तिथे
नो रिप्लेसमेंट टू द ह्युमन टीचर. पण जिथे इंटेलेक्च्युअल इनपुट आहे कुठल्याही प्रकारचं, तिथे AI इज गोइंग टू रिप्लेस मोस्ट ऑफ द फंक्शन्स जो एक ह्युमन शिक्षक करू शकतो. पण या दोघांचं मिळून पुढे एज्युकेशनची चांगली रचना आणि सिस्टम होऊ शकेल. शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी सगळीकडे. युनिव्हर्सिटीमध्ये जास्ती होणार कारण हायर एज्युकेशन जास्ती इमोशनल कमी असतं आणि इंटेलेक्च्युअल जास्ती असतं. आणि पण 1ली ते 8वी मध्ये शिक्षणाचं महत्व खूप आहे. डिसिप्लिन, मुलांना सगळं सांभाळणं, मोटिवेट करणं, हे सगळं. तर तिथे ह्युमन शिक्षक डेफिनेटली खूप महत्वाचा आहे. आणि 9वी ते 12वीचा झोन हा ट्रान्झिशन झोन आहे जिथे ह्युमन आणि AI दोघांचं काहीतरी चांगलं होऊ शकतं, हायब्रिड काहीतरी. दुसरा एक विषयाकडे आता सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे मागच्या 4-5 वर्षापासून, न्यू एज्युकेशन पॉलिसी. तर नेमकं न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये काय होणार याच्याविषयी लोकांना बरीचशी साशंकता आहे किंवा माहिती नाहीये. त्याच्यामध्ये नेमका काय होणार आणि 8वी 9वी 10वीला आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेस विद्यार्थ्यांनी कुठली तयारी केली पाहिजे किंवा काय पालकांची आणि विद्यार्थ्यांची काय तयारी असली पाहिजे यासाठी? ते न्यू एज्युकेशन पॉलिसी खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह गोष्ट आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन रोडमॅप हा क्लिअर नाहीये अनफॉर्च्युनेटली. म्हणजे कुठल्या वर्षी कधी काय होईल हे सगळ्या बाबतीत क्लिअर नाही. की कम्प्लीट इम्प्लिमेंटेशनला कदाचित पुढचे 5-10 वर्ष लागू शकतील. आणि ते कुठल्या माध्यमातून आणि कुठल्या मार्गातून आणि रोडमॅपने ते जाईल ते जे पॉलिसी मेकर्स आहेत आणि जे इम्प्लिमेंट करतायत वेगळ्या वेगळ्या लेवल्सला गव्हर्नमेंटला त्यांनाच माहिती आहे. पण मी जेवढे काही लोकांशी बोललो त्याच्यामध्ये मला असं जनरली लक्षात आलं की कॉलेजचे डीन्स असतील, प्रिन्सिपल्स असतील किंवा व्हाईस चान्सलर अजूनही इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत बऱ्यापैकी कन्फ्युजन आहेत. पण काही ठोस गोष्टी पण पुढे येत आहेत. फॉर एक्झाम्पल आता 8वी 9वी 10वीच्या लेवलला मी म्हणेन की काही टेक्स्टबुक्स बदलत आहेत, काही करिक्युलममध्ये चेंजेस आहेत, काही एक्झाम पॅटर्नमध्ये थोडेफार चेंजेस आहेत किंवा प्रत्येक सब्जेक्टचं एक ॲडव्हान्स व्हर्जन आणि बेसिक व्हर्जन असं पण मुलांना येणार आहेत. 9वी ते 12वी हा एक झोन होईल आणि त्याच्यामुळे मुलांना सायन्स, कॉमर्स, आर्ट्सचे सगळे विषय घेता येतील वगैरे, फ्लेक्सिबिलिटी मिळेल वगैरे. हे सगळे चांगल्या गोष्टी आहेत आणि हे काही प्रमाणात आले आहेत, काही प्रमाणात येत आहेत. तर पुढच्या 2-3 वर्षामध्ये हे फुल फ्लेजेड पद्धतीने इम्प्लिमेंट होईल. पण 8वी 9वी 10वीच्या लेवलला असा खूप मोठा फरक न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये होतोय. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं दखल घ्यावं लागेल आणि त्या अनुषंगाने आपण काहीतरी आता आपल्यामध्ये अडॅप्शन करावं असं काही नाही. पण 12वी नंतर एक मोठा चेंज होतोय जो मला पॅरेंट्सना आणि स्टुडंट्सना सांगायचा आणि तो कदाचित पुढच्या अकॅडमिक इयर पासून तुम्हाला त्याचे चिन्ह दिसायला लागते. ओके, त्याचं फुल इम्प्लिमेंटेशनला व्हायला अजून पुढचे 2-3 वर्ष लागतील. पण हे पुढच्या अकॅडमिक इयर पासून होणार. आणि तो म्हणजे की हे जे अकॅडमिक क्रेडिट्स ट्रान्सफर आणि अकॅडमिक क्रेडिटचे बँक्स प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये ते झाले आहेत आणि त्याची जी पोर्टेबिलिटी, ट्रान्सफरेबिलिटी जी काही NEP मध्ये मेन्शन केलेली आहे त्याचा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्याने पाथवे प्रोग्राम्स डेव्हलप होऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण IIT मध्ये गेलो, IIT मध्ये मुलगाने ऍडमिशन घेतली आणि IIT ने आपले सीट्स भरले, लेट्स से IIT मद्रासने आपले सीट्स भरले, तर फर्स्ट इयर पासून सेकंड इयरला मुलं जेव्हा जातात तेव्हा सगळे 100% मुलं पास होत नाहीत. IIT मध्ये पण 10 ते 20% मुलं फेल होतात. ओके, त्यामुळे जे सेकंड इयर मध्ये जे काही वेकन्सी क्रिएट होते ती अशीच वेकन्सी क्रिएट होत होती एवढे वर्ष. आता NEP मुळे ती वेकन्सी आता भरू शकते. ओके, सपोज COEPचा विद्यार्थी असेल, बिट्स पिलानीचा विद्यार्थी असेल, NITचा विद्यार्थी असेल, त्यांनी फर्स्ट इयर इथे कम्प्लीट केलं, आता त्याला सेकंड इयर मध्ये IIT मध्ये प्रवेश मिळू शकेल, लॅटरल एंट्री. ओके, हा पाथवे प्रोग्राम, ह्याला पाथवे म्हणतात. खूप महत्वाचा आणि विशेष बदल आहे, म्हणजे मोठा बदल आहे. आणि हे प्रत्येक कॉलेजमध्ये होणार. मी तुम्हाला IITचं उदाहरण देतो. उद्या COE मध्ये पण तसं होणार. COE मध्ये पण काय 100% मुलं फर्स्ट इयर सेकंड पास होत नाहीत. पण सेकंड इयरला जे वेकन्सी राहतात मग कदाचित ते बाकीचे आपले जे कॉलेजेस आहेत, मग PICT, MIT, VIT किंवा आपले DY पाटील, तिथून मुलं मग COEP ला जॉईन होतील. बरोबर आहे. पण मग तिथे वेकन्सी क्रिएट होईल, मग ते परत दुसऱ्या कॉलेजहून घेतील. म्हणजे हा जो एक कॅस्केडिंग इफेक्ट होणार त्याच्यामुळे मुलांना सेकंड इयरमध्ये एंट्री, थर्ड इयरमध्ये एंट्री, फोर्थ इयरमध्ये एंट्री मिळू शकेल. कारण आता NEP मध्ये असं आहे की फर्स्ट इयर नंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, बरोबर आहे. सेकंड इयर नंतर तुम्हाला डिप्लोमा मिळतो, बरोबर. थर्ड इयर नंतर डिग्री मिळते आणि फोर्थ इयर नंतर डिग्री विथ ऑनर्स मिळते. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट ऑप्शन्स NEP मध्ये आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे NEP. तर त्यामुळे विद्यार्थी एका कॉलेजमध्ये फर्स्ट इयर करेल, कदाचित दुसऱ्या कॉलेजमध्ये सेकंड इयर, तिसऱ्यामध्ये थर्ड इयर आणि फोर्थ असं करू शकतो टेक्निकली. हे आधी कधीच शक्य नव्हतं. बरोबर. म्हणजे आधी आपल्याला एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तर तो पुढच्या 4 वर्षात तिथेच कम्प्लीट करायचं असं होतं. आणि हे आपण एवढी ती संकल्पना रिजिड केली होती की तू कुठल्या कॉलेजचा आहे त्याची ओळखच त्या कॉलेजची होती. पण आता त्याला कदाचित 4-4 कॉलेजचं नाव घ्यावं लागेल. तो कुठल्या कॉलेजचा आहे, मी फर्स्ट इयर इथे होतो, सेकंड इकडे होतो. हे होऊ शकेल पुढे. आणि हे अमेरिकेत आणि बाकीच्या म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे आधीपासून होत आहे. ओके, ही काही सगळी कन्सेप्ट ही NEPची जी बऱ्यापैकी आहे ही अमेरिकन कन्सेप्टच आहे. तिथे हे बरेच 25-30 वर्ष ही सक्सेसफुली होते आणि छान पद्धतीने होते.
तेच आपण आता इथे आणतोय. त्याचं इम्प्लिमेंटेशन आता पुढच्या वर्षी होईल. त्यामुळे मुलांना म्हणजे पेरेंट्सना मी हे सांगतो, बघा तुम्हाला कुठल्या तरी एका टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन या वर्षी नाही मिळाली, ओके, तुम्ही त्या कॉलेजमध्ये चांगलं करा फर्स्ट इयरला आणि सेकंड इयर तिथे मिळू शकता. बरोबर. हे एक नवीन पाथवे तयार होऊ शकते जे आधी कधीच नव्हतं. हे NEP मुळे होणार. त्यामुळे NEPचे हे चांगली गोष्ट. आता हे कसं इम्प्लिमेंट होईल, कुठल्या एक्सटेंटला इम्प्लिमेंट होईल आणि किती स्मूथली इम्प्लिमेंट होईल, हे इम्प्लिमेंटेशन जे करणारे लोक त्याच्यावर पॉलिसीची गोष्ट आहे. परंतु हे त्यांना दारं उघडी झाली, दारं उघडी झाली जे कधीच नव्हती. गेले 75 वर्ष बंद होती दारं. नाही बरोबर आहे. IITला समजा पहिल्या वर्षी जर 50 मुलं समजा फेल झाली तर त्या 50 जागा तशाच राहत होत्या. आता याच्यामुळे ते भरल्या जातील आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना तिथे संधी मिळेल. म्हणून हे रिपीट करा वगैरे मी आता मुलांना सांगत नाही. कशाला रिपीट करायचं, तुम्ही जे मिळते ते घ्या आणि पुढे तुम्हाला संधी मिळणार. चांगलं करा. आणि दुसरं असं पण आहे की आता बरेच चांगले कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंगमध्ये असो, मेडिकलमध्ये असो, प्युअर खूप चांगले कॉलेजेस अवेलेबल आहेत. म्हणजे ठीक आहे, IITचं नाव मोठं आहे, BITचं नाव मोठं आहे, ब्रँड इक्विटी डेफिनेटली स्टेलर आहे, तिथे मिळालं तर उत्तम. पण ते नाही मिळालं तरी पण तुम्हाला भरपूर कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि तिथून पण तुमचा उद्धार होऊ शकतो. आणि गोईंग फॉरवर्ड डिग्री किंवा तुम्ही कुठल्या कॉलेजून आलेला आहात ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय येतं, बरोबर, तुम्ही काय नॉलेज आहे, तुम्हाला काय स्किल्स आहेत आणि तुमचा माइंडसेट कसं आहे, तुमचा ॲटिट्यूड कसं आहे, तुम्हाला समाजाप्रती, देशाप्रती किंवा जगाप्रती काहीतरी तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, वर्ल्ड व्ह्यू काय, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तुमच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये वगैरे अनेक सगळ्या मोठ्या कंपन्या ते इव्हॅल्युएट करूनच मग तुम्हाला जॉब देतात. तुमची नुसतं तुम्ही या कॉलेजच्या म्हणून तुम्ही या ॲडमिशन जॉब घ्या असं कुठे काय आहे, असं नाही आहे. तर त्यामुळे माझं तेच म्हणणं आहे की नॉलेज आणि स्किल्सवरती विद्यार्थ्यांनी फोकस करावं आणि त्याच्याने हे होणार. त्यामुळे NEPचा या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी नॉलेज आणि स्किल्सवरती मुलांवरतीचा फोकस येऊन जाईल. दुसरी एक महत्वाची गोष्ट सर मागच्या 2-3 वर्षामध्येच होती आपल्याकडे की बाहेरच्या देशातली जे काही युनिव्हर्सिटीज आहेत की आपले भारतीय मुलंही बाहेर म्हणजे अमेरिका वगैरे युरोप कंट्रीजमध्ये बऱ्यापैकी शिक्षणासाठी जातात. परंतु आता म्हणजे मध्यंतरीच महाराष्ट्रामध्येच ती घोषणा झाली की नवी मुंबईला अनेक युनिव्हर्सिटी आपल्या येत आहेत किंवा त्यांचे अनेक कॉलेजेस सोबत आपल्या इथे टाईप करून काही तिथले प्रोग्राम जे आहेत म्हणजे फॉरेन कंट्रीजचे ती युनिव्हर्सिटीचे ते प्रोग्राम आपल्या इथे शिकवले जातील. तर याच्यामुळे नेमका काय बदल होईल आणि फॉरेन कंट्रीजचे जे काही युनिव्हर्सिटीज आपल्याकडे येणार आहेत यामुळे नेमकं काय त्याच्यामध्ये चेंजेस होतोय असं वाटतं तुम्हाला? नाही, बघा, पहिली गोष्ट म्हणजे ऑलमोस्ट 7 लाखपेक्षा जास्ती विद्यार्थी दरवर्षी भारताच्या बाहेर जात असे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, पोस्ट डॉक्टरल स्टडीजसाठी. तर खूप मोठ्या प्रमाणात आणि करोडो रुपये, हजारो करोड रुपये आपले फॉरेन एक्सचेंजने बाहेरच्या देशांमध्ये जात होते आणि आपले पालक लोन काढून, सेव्हिंग्स करून, इन्व्हेस्टमेंट सगळे रिडीम करून मुलांना बाहेरगावी पाठवत होते. कारण त्यांचं तो स्वप्न होतं, स्टेटस पण होतं की स्वप्न होतं आणि त्यांना तिथे ऑपॉर्च्युनिटीज पण मिळत होते बरोबर. आणि नंतर मग डॉलर्समध्ये, पाऊंड्समध्ये, युरोजमध्ये ते कमवत होते. आता हे जे काही चेंजेस आपण ऐकतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, जे काही जिओपॉलिटिकल चेंजेस चालले आहेत आणि जे काही व्हिसा पॉलिसीज म्हणा वगैरे ते बदललेले आहेत आणि कदाचित हे पुढचे 2-3 वर्ष हे अँटी इमिग्रेशन एक सेंटिमेंट राहील. आणि नुसतं हे व्हिसाचे वगैरे इश्यूज नाही आहेत, तिथे बरंच रेशियल डिस्क्रिमिनेशन आणि अशा गोष्टी पण सुरू झालेल्या आहेत असं आपण ऐकतो आणि आपल्याला माहिती आहे. तर आता या सगळ्या या जे काही फॉरेन युनिव्हर्सिटीज ऍक्ट जो गेले 3 महिन्यापूर्वी मोदी गव्हर्नमेंटने जे पास केला त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट आता असा होणार आहे की फॉरेन युनिव्हर्सिटीज आपल्या देशात येऊन तर युनिव्हर्सिटी सुरू करूच शकतात, पण ती खूप एक्सपेन्सिव्ह आणि लॉंग रूट आहे. बरोबर. कारण जमीन घेणं आणि ते मोठी बिल्डिंग आणि सगळे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स घेणं आपल्या गव्हर्नमेंटचे वगैरे त्याला वेळ लागतो आणि सगळ्या युनिव्हर्सिटीजना त्याची इच्छा नसेल. पण त्यामुळे कोलॅबोरेशन करून आपल्याकडे आता फॉर एक्झाम्पल COIP आहे किंवा VJT आहे किंवा आपल्याकडे NIT नागपूर आहे किंवा कुठलंही कॉलेज असेल त्याच्याबरोबर कुठलं तरी एक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कोलॅबरेट करू शकते आणि ड्युएल प्रोग्राम्स देऊ शकतात की 2 इयर्स हे कॉलेज शिकवणार, 2 इयर्स आमचं कॉलेज शिकवणार आणि 2 इयर्स हिअर, 2 इयर्स अब्रॉड किंवा 2 इयर्स हिअर टॉट बाय इंडियन कॉलेज प्रोफेसर्स आणि बाकीचे 2 वर्ष त्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स येऊन इथे शिकवणार या कॅम्पसमध्ये भारताच्या किंवा ऑनलाईन पण शिकवणार. बरोबर. त्या 4 वर्षामध्ये मुलांना 2+2, 1+3, 3+1 अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सने, कोलॅबोरेशन्सने हे अशा प्रकारचे काय कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम्स ची मोठी ऑपॉर्च्युनिटी मुलांना मिळेल. आता इमॅजिन करा कुठलं तरी आपलं पुण्याचं कॉलेज आहे, त्यांनी जर सपोज एक युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बार्कली किंवा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी किंवा जॉर्जिया टेक बरोबर वगैरे टायअप केलं
किती मोठी प्रतिष्ठा आली त्या कॉलेजला. ते प्रोफेसर्स इथे येऊन शिकवणार, ते त्यांचे लेटेस्ट जे काही अंडरस्टँडिंग आहे ते शेअर करणार. आणि तिकडचे प्रोफेसर्स खूप अपडेटेड असतात, कारण ते इंडस्ट्री बरोबर काम कनेक्ट करतात आणि त्यांना ते काम करावं लागतं. त्यांना तेवढे फंड्स जनरेट करावे लागतात युनिव्हर्सिटीसाठी, तर त्यांना त्याच्यावरती त्यांचं पुढचं टेन्युअर असतं. त्यामुळे दोज प्रोफेसर्स आर व्हेरी अपडेटेड. त्यामुळे ते नॉलेज मुलांना इथेच मिळणार ॲट 1/10 द कॉस्ट. म्हणजे त्यांना करोडो रुपये खर्च करायची पण आता गरज नाही आता. आणि भारतातच मिळणार, तुम्ही भारतात सेफ आहात, इथे तुम्हाला काही व्हिसाचा इश्यू नाही किंवा तुम्हाला कोण टार्गेट करेल असंही नाही, असंही काही नाही. त्यामुळे भारतातच तुम्हाला आपल्या मुलांना हे सगळं, आपली जेनझी जी आहे ना खूप लकी आहे त्या मनाने. दे हॅव ट्रिमेंडस ऑपॉर्च्युनिटीज, फक्त आता ते टॅप करायला पाहिजे त्यांनी. त्यामुळे हे सगळे ऑपॉर्च्युनिटीज आता सुरू होते. पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपण अनेक प्रकारचे असे MOU साईन केलेले आणि असे कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम्स सुरू झालेले आपण पाहू. आणि हे पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे 26-27 पासून. पण या सगळ्या प्रोग्राम्सचं शेवटी एंट्रन्स आणि प्रवेश हेच सगळं JEE ऍडव्हान्स या चतुरच असणार आहे. ओके. त्याच्याकडेच यायचं होतं मला की JEE ऍडव्हान्सचा जेव्हा आपण विचार करतोय, फाउंडेशन कोर्स त्या सगळ्या गोष्टीवर त्याच्यावर बोलतो, पण JEE बद्दल नेमकं कुठल्या कॉलेजेसला ऍडमिशन मिळतात आणि JEE सोडून अशा कुठल्या परीक्षा आहेत की त्याच्यावरती पण पालक फोकस करू शकतात आपल्याकडे? अशा आता सध्या 40 पेक्षा जास्ती इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम भारतात सध्या आहेत. 40+ एक्झाम. 40+ एक्झाम. आम्हाला तर JEEच माहिती आहे. नाही, आता JEE मेन्स नो डाऊट सर्वात पॉवरफुल एक्झाम आहे. 15-16 लाख मुलं दरवर्षी JEE मेन्स देतात आणि JEE मेन्स पैकी त्या 15-16 लाख पैकी 2.5 लाख मुलं ऍडव्हान्सला क्वालिफाय होतात. मग ते ऍडव्हान्सला क्वालिफाय झाल्यानंतर एक 50,000 रँक IIT डिक्लेअर करते आणि मग शेवटी 17,000 मुलं IIT मध्ये ऍडमिशन घेतात. हे झालं JEE मेन्स टू ऍडव्हान्सचा रूट. पण नुसतं JEE मेन्सच्याच परफॉर्मन्सवरती NITs, IIITs आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यामध्ये बिट्स मेसरा सारखे पण इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडेड आहेत, तिथे पण ऍडमिशन मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे JEE मेन्सच्या थ्रू महाराष्ट्राच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये COEP पण, PICT पण, MIT पण, VIT, DY पाटील, कमेन्स, PCCOE सगळीकडे तुम्हाला 15% to 20% कोटा आहे, ऑल इंडिया कोटा, नॅशनल कोटा. तर त्यामुळे JEE मेन्सच्या थ्रू तुम्ही इथे पण ऍडमिशन घेऊ शकता. आणि आता हे जे काही कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम्स या फॉरेन सुरू होतील त्यांचंही ऍडमिशन आय एम शुअर JEE मेन्स ते घेतलं, कारण ती एक स्टँडर्ड एक्झाम आहे, नॅशनल लेवलची एक्झाम आहे. त्यामुळे कुठल्याही युनिव्हर्सिटीला त्याचा काही इश्यू येणार नाही. त्यामुळे ते एवढ्या सगळ्या कॉलेजेसमध्ये ऑलमोस्ट म्हणजे 18 लाख सीट्स इंजिनिअरिंगच्या भारतभर आहेत. त्या 18 लाख पैकी फक्त JEE मेन्सच्या मार्फत तुम्हाला साधारणपणे 1.5 लाख सीट्सचा ऍक्सेस मिळतो. म्हणजे ऑलमोस्ट 8 to 10% ऑफ टोटल सीट्स इन द कंट्रीचा ऍक्सेस फक्त JEE मेन्सच्या एकामेव परीक्षेने मिळतो. मग त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी MSTCT आहे, स्टेट कोटाचे सीट्स MSTCT ने भरतात. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याची स्वतःची CET पण काही लोकांनी केलेली आहे. मग आता बिट्स पिलानीची बिट्सॅट परीक्षा आहे. VIT वेल्लोरचे 5-6 कॅम्पसेस भारतात आहे, त्यांची VT नावाची परीक्षा आहे, VIT इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम. मग मणिपालची मणिपाल एंट्रन्स टेस्ट MET म्हणून आहे. मग SRMची SRM JEE आहे. तर असे प्रत्येक असे मोठे मोठे नॅशनल प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. शिवनादर युनिव्हर्सिटी आहे, अझीम प्रेमची युनिव्हर्सिटी आहे, धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, त्याचे ऍडमिशन JEE मेन्सच्या थ्रू होते. मग लक्ष्मी निवास मित्तलची इन्स्टिट्यूशन आहे, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपची बेनेट युनिव्हर्सिटी आहे, मग MIT युनिव्हर्सिटी आहे. हे काही जण JEE मेन्सच्या थ्रू घेतात, काही त्यांच्या स्वतःच्या परीक्षा पण आहेत. आता आपली सिम्बायोसिस पण आहे, सिम्बायोसिसची इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आपल्या पुण्यात आहे स्वतःची पण, त्याचे काही सीट CETच्या थ्रू, काही सीट JEE मेन्सच्या थ्रू आणि काही सीट त्यांच्या स्वतःच्या परीक्षेच्या थ्रू भरतात. त्यामुळे तसंच बघायला गेलं तर 40 एक परीक्षा आहेत. तर ऑफकोर्स 40 परीक्षा कोण देत नाही, पण एक अवेअर विद्यार्थी 7-8 परीक्षा तर डेफिनेटली देतात. नक्कीच. म्हणजे इकडे नाही तर तिकडे ऍटलीस्ट कुठेतरी संधी मिळू शकते आणि एवढ्या परीक्षा दिल्यानंतर कुठेतरी एका ठिकाणी संधी, कुठेतरी यश मिळेल. आणि तसं आम्ही रेकमेंड पण करतो. आणि JEE ऍडव्हान्सची तयारी केली तर सगळ्या परीक्षेची तयारी होऊन जाते. की तुम्ही म्हणून JEE मेनची तयारी केली तरी JEE ऍडव्हान्स सोडून बाकी सगळ्या परीक्षांची तयारी होऊन जाते. बिट्स पिलानीला पण बिट्सॅट परीक्षा आहे. त्यामुळे अशा भरपूर परीक्षा आहेत. पण त्याचं परीक्षा जरी भरपूर असतील, सिलेबस तोच आहे. आणि बाकीच्या परीक्षा सोप्या आहेत ऍज कम्पेअर्ड टू JEE ऍडव्हान्स्ड. त्यामुळे तुम्ही त्याची तयारी केली तर सगळं होऊन जातं. नाही, परंतु आता 40 परीक्षा ज्यावेळेस आपण म्हणू किंवा JEE 40 परीक्षा आहेत, कुठेतरी पालक विद्यार्थ्यात कन्फ्युजन होतील की 40 परीक्षांमध्ये वेगवेगळा अभ्यास कसा करायचा. पण जर समजा JEEचाच अभ्यासावर त्यांनी फोकस ठेवला तर या सगळ्या परीक्षा त्याला सोप्या होऊ शकतात. हा, म्हणजे क्लॅरिटी असायला पाहिजे की स्टडी स्ट्रॅटेजी एकच आहे JEEची. JEEचा अभ्यास केला, सगळ्याची तयारी झाली. प्रिपरेशन पॉईंट ऑफ. पण परीक्षाचं पॅटर्न प्रत्येकाचं वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षा तुम्ही देणार त्याच्या आधी त्या परीक्षेची टेस्ट सिरीज देणं गरजेची. त्यामुळे तुम्ही जर CET देताय, तुम्ही नुसतं JEEचा अभ्यास केला म्हणजे तुम्हाला CETत यश मिळेल का?
डायरेक्टली मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सीईटीच्या टेस्ट सिरीज द्याव्या लागतात. ओके. सीईटीसाठी टाइम मॅनेजमेंट वेगळं आहे, सीईटीचं एक्झाम स्ट्रॅटेजी वेगळी आहे, तिथे नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. बरोबर. तुमची अटेम्प्ट स्ट्रॅटेजी वेगळी असायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक परीक्षाची एक्झाम स्ट्रॅटेजी वेगळी असायला पाहिजे. म्हणून त्या परीक्षेसाठी एक वेगळा एक्झाम स्ट्रॅटेजी आणि टेस्ट सिरीज द्यायला पाहिजे. पण प्रिपरेशन जे म्हणतो आपण, अभ्यास जो म्हणतो सब्जेक्टचा सिलेबसचा, तो वेगळा करायची काय गरज. बरोबर, तो एकच आहे. हा, म्हणजे प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने जेईचा अभ्यास करून सीईटी होऊन जातं, पण परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ती टेस्ट सिरीज देणं गरजेचे आहे. पण ही टेस्ट सिरीज असेल म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांच्या ज्या टेस्ट सिरीज असतील आणि त्यांचे लास्ट इयरचे जे काही पेपर अवेलेबल हे कुठं मिळतात? अवेलेबल आहेत. आणि आता आमच्यासारखी संस्था जी आहे IITPK, ओके, आमचं स्वतःच एक परीक्षण.org एक वेगळं ऑनलाईन टेस्टिंग प्लॅटफॉर्म, तिथे आम्ही हे सगळं देतो. सगळ्या वेल्लोर एंट्रन्स, मणिपाल एंट्रन्स, बिटसॅट, आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट, UG जी IIIT हैदराबादची परीक्षा आहे, ऑफकोर्स जेई मेन, जे ॲडव्हान्स, सीईटी तर आहेतच. सगळ्यांचे चॅप्टर वाईज फुल पोर्शन टेस्टची प्रॅक्टिस आहे. त्यांना प्रत्येक परीक्षेला कसं कुठली एक्झाम स्ट्रॅटेजी वापरावी हे आम्ही तिथे सांगतो. सो दॅट काही सॉर्टेड आहे. 40+ परीक्षा आपण त्याच्यावरती दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना. आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये 40 नसतील, आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये 15 परीक्षा आहेत जे जनरली आपल्या महाराष्ट्राच्या विभागातले मुलं देतात. पण तुम्हाला कुठे ना कुठे देशात हे सापडतील. हा, आणि त्याचे नाही सापडले, एकदा जेईचा अभ्यास मुलाने केला आणि जेई सीईटी अशा 2-4 परीक्षा दिल्यानंतर ही मुलं एवढी स्मार्ट आहेत की दुसरा कुठलाही पॅटर्न त्यांना जरी दिलं, त्याचा जरी टेस्ट सिरीज अवेलेबल जरी नसेल तरी ते क्रॅक मारतात. बरोबर आहे. त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. ते या सगळ्या परीक्षा ज्या वेळेला विद्यार्थ्याला पुढे जाऊन द्यायच्या आहेत भविष्यामध्ये, त्या कुठे कुठे त्याला एंट्री त्या परीक्षेच्या माध्यमातून मिळेल. 40 परीक्षा जेव्हा 40 देण्याची गरज नाही, परंतु एक 8-10 जरी त्यातल्या सिलेक्टिव्ह परीक्षा दिल्या तरी त्यातनं विद्यार्थ्याला कुठेतरी हे मिळेल. पण हे सगळं जेव्हा 11-12 पुढच्या परीक्षा बोलतो तेव्हा हे सगळं 8वी पासूनच कुठेतरी येतंय, किंवा जो काही 8वी पासूनचा त्याचा टेन्युअर आहे की 8वी पासूनचा जो काही सिलेबस एक तो ठरवलेला पाहिजे त्यांनी. मेन कोर्स हा 11वी-12वीतच आहे. 11वी-12वी सूप, स्टार्टर, सॅलड हे 8वी 10वी-10वीला आहे असं मी म्हणेन. आणि डेझर्ट म्हणजे तुम्ही शेवटी ऍडमिशन घेतात ती. त्यामुळे म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास असा 8वी-10वीला करावा लागत नाही. हा गैरसमज आहे, आणि हा गैरसमज याकरिता पण आलेला आहे कारण काही कोचिंग इन्स्टिट्यूशन्स भारतातल्या काही भागांमध्ये त्यांनी खूप प्रेशर 8वी, 9वी, 10वी पासून सुरू केलं. मग ते टॉक्सिक होतं. मग ते बर्नआउट वगैरे, फटीग, स्ट्रेस, टेन्शन, प्रेशर, उगाच प्रेशर कुकर सिच्युएशन क्रिएट होते. त्याची काही गरज नाही. त्यामुळे प्रेशर कुकर सिच्युएशन न क्रिएट करता सब्जेक्टची गोडी लावून त्यांना छानपैकी अलगद व्यवस्थितपणे जर घेऊन गेले तर मुलं छान ते मोमेंटम त्यांचा डेव्हलप होतो आणि त्या परीक्षा पण क्रॅक करतात आणि पुढे मग हायर एज्युकेशनमध्ये गेल्यानंतर पण 4 वर्ष छान अभ्यास करतात. त्यामुळे एवढे सगळे सक्सेस स्टोरीज आम्ही बघितलेत, गेले थाउजंड्स ऑफ सक्सेस स्टोरीज आमच्या इन्स्टिट्यूटमधून गेल्या 25 वर्षामध्ये. त्यामुळे आम्ही कुठे काही स्ट्रेस घ्यायचा नाही, हे माझं आधीचं बृहद्वाक्य आहे. विदाउट टेकिंग स्ट्रेस अभ्यास करून सक्सेस मिळवायचं. स्ट्रेस घेऊन सक्सेस मिळण्यात काही व्हॅल्यू नाही. बरोबर, कारण तो शॉर्ट टर्म राहणार, परत त्याच्यानंतर तुम्ही परत थकणार, मग परत यू विल नॉट बी एबल टू परफॉर्म. त्यामुळे एन्ड्युरिंग सक्सेस पाहिजे तर तुम्हाला हॅपीली गोष्ट करता यायला पाहिजे. तर त्यामुळे हे 8वी पासून ह्याची सवय की हॅपीली अभ्यास कसा करायचा आणि समजून अभ्यास कसा करायचा, अप्लाय कसा करायचा कन्सेप्ट, हे शिकवण्याची खूप छान टाइम आहे तो 8वी-9वी. बरोबर, ते शाळेत नॉर्मली होत नाही, ते इथे करताय. नाही, मला एका गोष्टीकडे परत सर लक्ष वेधायचं आहे तुमचं, की ज्यावेळेस कॉलेजची निवड आपण म्हणतो की वेगळे कॉलेज IIT आहे, NIT आहे, IIIT आहे, तर विद्यार्थ्याची एक कॅपॅसिटी असते. प्रत्येक विद्यार्थ्याची काहीतरी एक कॅपॅसिटी असते, किंवा तो IIT-लाच जाईल असं नाही, किंवा याच कॉलेजला जाईल. पण जेव्हा कॉलेज ठरवतो आणि विद्यार्थ्याची जी काही ॲबिलिटी आहे हे ठरवून त्याला पुढे भविष्यात निर्णय कसा घ्यायचा, किंवा कुठल्या कॉलेजला जायचंय, कुठलं कॉलेज याच्यासाठी योग्य असेल, यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? नेमकं विद्यार्थ्याची ॲबिलिटी कशी ओळखली पाहिजे सगळं? नाही, हे पालकांना ओळखणं अवघड आहे. याच्यासाठी जसं आता फॉर एक्झाम्पल आम्ही काय करतो, आम्हाला पण 11वी-मध्ये 12वीसाठी 2 वर्षासाठी जेव्हा आम्ही ॲडमिशन घेतो मुलांना 2 इयर्स कोर्ससाठी, तर तेव्हा एक ॲडमिशन टेस्ट असते आमची. त्या ॲडमिशन टेस्टच्या मार्कांवरती आम्ही त्यांना सजेस्ट करतो की कदाचित तुम्ही जेई ॲडव्हान्सची तयारी करा, किंवा जेई मेन्सचीच करा, किंवा नुसतं CET करा. पण कुठलीही परीक्षा तुम्ही जर 10वीच्या लेवलला घेतली तर त्याची सँक्टिटी ही एक 25-30% असते. ओके, असं काय खूप, कारण काय होतं या 2 वर्षामध्ये मुलांमध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन होतात, मुलांमध्ये खूप ग्रोथ होते. जो असा विद्यार्थी खूप कमजोर वाटत असतो 10वी-नंतर, तो 11वी-12वीत अभ्यास करून तो खूप पुढच्या पुढे जातो. आणि उलटही होतं, जो एकदम प्रॉमिसिंग वाटत असतो सुरुवातीला, तो नंतर काय अभ्यास करत नाही, डिस्ट्रॅक्ट होतो इकडे तिकडे, आणि मग तो फिजल आउट होतो, असंही बघितलेलं आहे. त्यामुळे त्याचा कोणालाही असं जजमेंट करणं 8वी, 9वी, 10वीच्या लेवलला हे चुकू शकतं, आणि हे पालकांचंही चुकू शकतं, हे शिक्षकांचंही चुकू शकतं. त्यामुळे माझं जनरल असं म्हणणं आहे की जर विद्यार्थ्याला बद्दल
एक असं ऑब्झर्वेशन पारांचं आहे की एक बेसिक मॅथमॅटिकल लॉजिकल इंटेलिजन्स मुलाचं चांगलं आहे. माणसाला एक 8-9 प्रकारचे इंटेलिजन्स असतात. म्युझिकल इंटेलिजन्स, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, स्पेशल इंटेलिजन्स, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल वगैरे असे साधारण एक 8-9 पैकी जर तुमचं मॅथमॅटिकल लॉजिकल इंटेलिजन्स आणि ते शाळेच्या अभ्यासामुळे मुलाचं लॉजिकल थिंकिंग कसं आहे वगैरे हे कुठल्याही पालकाला सांगता येतं की आपल्या मुलाचं लॉजिकल थिंकिंग साऊंड आहे, त्याला गणितात वगैरे जरा रस आहे, सायन्स मध्ये थोडा इंटरेस्ट दिसतोय. अशा विद्यार्थ्याला ह्या जेई सारख्या प्रोग्राममध्ये जर तुम्ही ठेवलं तर 2 वर्षांनंतर थांबायची गरज नाही. साधारणपणे एक 15-16 महिन्यामध्ये आम्हाला हे क्लिअर कळतं की विद्यार्थ्याची खरी क्षमता काय आहे. बरोबर. तेवढे सगळे परीक्षा, क्विझेस, असाइनमेंट्स बघून त्याचा क्लासरूम पार्टिसिपेट बघून आम्हाला त्यांना प्रत्येकाला आम्ही एक इंडिव्हिज्युअल रेकमेंडेशन देतो. ओके. म्हणजे परीक्षा सगळ्या मे-जून मध्ये वगैरे असतात, पण आम्ही त्यांना साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येच 12वीत सांगून टाकतो की तू ऍडव्हान्स कर, तू मेन्स कर, तू सीईटी कर, तू एवढं कर, तुझे टार्गेट एक्झाम हेच ठेव, तुला इथे सक्सेस मिळेल. हे करू नको कारण इथे सक्सेस मिळायचे चान्सेस नाहीये. सो त्यांना एक रिअलिस्टिक एम दिला, अचिवेबल गोल दिला आणि राईट मार्गदर्शन दिला. पण ते एवढा सगळा डेटा 16 महिन्याचा बघितल्यानंतरच कोण देऊ शकतो. बरोबर. आणि तो एका कोचिंग इन्स्टिट्यूशन देऊ शकतो. शाळा नाही देऊ शकत, कॉलेज नाही देऊ शकत, पालक नाही देऊ शकत. त्यामुळे ते कोचिंग इन्स्टिट्यूटमध्येच शक्य आहे का जेई कोचिंगमध्ये किंवा नीट कोचिंगमध्ये की तुम्हाला कुठे ऍक्च्युली सक्सेसचे चान्सेस जास्त येईल. पण 8वी 9वी 10वीच्या लेवलला हे ओळखणं ॲक्युरेटली डिफिकल्ट आहे. मग इथे आपल्याला गट फिलिंगनेच जावं लागतं. म्हणजे सायकोमेट्रिक टेस्ट आहे, तुम्ही काही करिअर काउन्सिलर्सकडे जाऊन थोडंफार तुम्ही इव्हॅल्युएशन घेऊ शकता. पण या सगळ्यांची सँक्टिटी माझ्या मते तरी, हे माझं मत आहे, 25-30% आहे. कारण मुलांचे हॉर्मोनल डेव्हलपमेंट होत असते, डेव्हलप होत असतं, त्यांच्याकडे एवढे चेंजेस होत असतात की आपण जे ऑब्झर्वेशन 8वी 9वी 10वीला कुठल्याही मेट्रिक्सने जरी केलं तर ते ऑब्झर्वेशन पुढचे 3-4 वर्ष होल्ड होतं असं नाही. बरोबर आहे. ते बदलतं आणि बदलत असतं. तेव्हा बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला 11वी-12वीचा त्या स्वीट झोनमध्ये ते आपल्याला ते ट्रॅक करावं लागतं आणि मग एक जजमेंट पास करावं लागतं. बरोबर. आणि ते जजमेंट जनरली करेक्ट असतं असा आमचा अनुभव आहे. कारण आम्हीच रेकमेंडेशन देतोय गेले एवढे सगळे वर्ष. जनरली मोस्ट कोचिंग इन्स्टिट्यूट हे करत नाही, पण आम्ही करतो आणि ते केल्याने क्लॅरिटी येते. बरोबर. हा, थोडं वाईट वाटतं पेरेंट्सना चुकून त्यावेळेला की बाबा तुम्ही आम्हाला सांगितलं की हे करू शकत नाही करत, पण नंतर तेच पेरेंट्स 6 महिन्याचा सांगतात बरं झालं तुम्ही तेव्हा सांगितलं, त्याचं इथे झालं आणि आता तो चांगला करतो. तेव्हा उगाच त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करून काय उपयोग नाही. नसेल जमत तरी कर, नसेल जमत तर सोडून ते बाकीचं काहीतरी कर. हा एक त्यातला आणि हे नुसतं इंटेलिजन्स वरती नाही, त्याच्या बुद्धिमत्तेवरती कमेंट नसते. त्याने किती मेहनत केलेली त्याच्यावरती पण असतं. अरे तो हुशार मुलगा असेल पण त्याने अभ्यासच केला नसेल तर मग तो कसा पोहोचणार जे ऍडव्हान्स पर्यंत. मग त्याला सांगावं लागतं तू कुठेपर्यंत पोहोचू शकतो ते सांगावं लागतं. बरोबर. तर त्यामुळे ते मार्गदर्शन एक मेंटॉर, एक कोचिंग इन्स्टिट्यूशनचे टीचर्स तेच करू शकतात. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला सर म्हणजे पालकांचा फक्त एक प्रश्न असा असतो की खूप टेन्शन घेतात पालक, म्हणजे विद्यार्थ्याच्या भविष्याच्या विषयी, किंवा IIT-ला गेला नाही तर आता काहीच होणार नाही, किंवा नीट मध्ये जर तो पास झाला नाही तर मग काय सगळंच करिअर संपलंय. तर पालक जास्त पॉझिटिव्ह असतात या सगळ्या गोष्टींमध्ये. फक्त पालकांना तुम्ही काय सांगाल एक विद्यार्थी दृष्टीवर? मी हे सांगेन की एवढे सगळे जे ऑपॉर्च्युनिटीज आता क्रिएट होत आहेत मुलांसाठी, हे बघा तुम्ही, त्याच्यात मला टेन्शन येणार नाही. हे नाही तर ते नाही तर हे आहेच. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जे कंपनीज आहेत ते जॉब देत आहेत तेही मुलांचे नॉलेज आणि स्किल्सच बघतायत. बरोबर. ते आता ह्याच्या पुढे म्हणजे अजून तरी बघतायत, डिग्री बघतायत, तुम्ही कुठल्या कॉलेजवरून डिग्री पास केली, काय झालं वगैरे सगळं बघतायत. आता तरी बघतायत रिक्रुटर्स. पण पुढच्या 2-4-5 वर्षामध्ये हे सगळं बदलणार आहे. रिक्रुटमेंट विल बी नॉलेज अँड स्किल बेस्ड ओनली. बरोबर. त्यामुळे तुम्ही IIT-च्या आहात म्हणजे तुम्हाला आम्ही रेड कार्पेट देऊ, आता तो जमाना पुढे राहणार नाही असं माझं तरी अंडरस्टँडिंग आहे. आता जो कोण विद्यार्थी त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये उत्तर करेक्टली देईल, त्यांचे जे काही निकष असतील, परीक्षा असेल किंवा त्यांनी काही हॅकेथॉन्स क्रिएट केले का, प्रोजेक्ट्स केले का, जे काही त्यांचं एक असेसमेंटची मेथड असेल त्या कंपनीची, ते जो कोणी क्लिअर करेल ते त्यांना जॉब देतील. त्यामुळे जर पुढचं भवितव्य असेल, नॉलेज आणि स्किल फोकस्ड असेल, तर तुम्ही आता या 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या या प्रवेश परीक्षेवरती एवढं ब्लड प्रेशर खाली करायची काहीच गरज नाहीये. हा पहिला पॉईंट झाला. आणि दुसरा पॉईंट असा आहे की तुम्ही मेडिटेशन, योगा, प्राणायाम या गोष्टी मुलांना थोडंसं त्याची सवय लावा, थोडं सत्व वाढवा. बरोबर. ज्याच्याने कसं होतं की मुलांचं इमोशनल रेझिलियन्स पण वाढतं. कधी थोडंफार अप्स अँड डाऊन्स आले तर ते मन त्यांचं स्टेबल राहू शकतं. आणि ॲट द सेम टाइम त्यांना स्ट्रेसफुल सिच्युएशनला कसं हँडल करायचं त्याची सवय पण हळूहळू लागते. कारण तुम्ही जेवढं मेडिटेट करता, जेवढं तुमच्यामध्ये ध्यानग्रस्त राहण्याची क्षमता मुलांमध्ये वाढते, तेवढे ते
कुठल्याही एक्सटर्नल शॉक्स असतील, एक्सटर्नल सेटबॅक्स असतील, ते पचवू लवकर शकतात आणि बाउन्स बॅक करून परत सक्सेस मिळवू शकतात. बरोबर. त्यामुळे उगाच भीती करायची गरज आहे. फक्त एक गोष्टीचं टेन्शन पेरेंट्सने घ्यायला पाहिजे, आणि ते गोष्ट म्हणजे त्याचा तुम्ही जर स्ट्रेस घेत असाल तर ते योग्य आहे, आणि ती म्हणजे मुलगा अभ्यासच करत नाही. तो दिवसभर मोबाईलवरती रील्स आणि शॉर्ट्स आणि व्हिडिओ गेम आणि सोशल मीडियावरती पडलेला आहे. त्याला अभ्यासाची काही मतलब नाही आहे, त्याला कुठल्या स्वतःच्या करिअरचं काही कन्सर्न नाही आहे. आणि जर तो कोणाला आई वडिलांनाही रिस्पेक्ट करत नाही आहे, बाकी कुठल्या टीचर्सना रिस्पेक्ट करत नाही आहे, असं जर त्याचं बिहेवियरल पॅटर्न तुम्हाला दिसलं, मुलाचं मुलीचं टीनेजर्सचं, तिथे मात्र कुठल्या तरी प्रोफेशनल्सच्या इंटरव्हेन्शनची गरज आहे. कुठल्या काउन्सिलरकडे घेऊन जाणं, कुठल्या तरी काही एक्सपर्टकडून तुम्हाला मार्गदर्शन घेऊन त्याला ट्रॅकवरती आणणं हे गरजेचं आहे. बरोबर. पण जर तो अभ्यास करत असेल आणि काही सक्सेस मिळतोय, नाही मिळत आहे, मार्क वाढतायत, नाही मिळत आहेत, ह्या गोष्टींचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. कारण जरी त्याला खूप कमी मार्क जरी मिळाले ना प्रवेश परीक्षेमध्ये पण, तरी पण राईट काउन्सिलिंगने तुम्हाला भरपूर कॉलेजेसमध्ये चांगल्या सीट्स मिळून जातात. त्यामुळे कॉलेज प्लेसमेंट होऊन जातं ए ग्रेड कॉलेजमध्ये, जरी तुम्हाला मार्क एंट्रन्स एक्झाममध्ये कमी असतील तरी पण. त्यामुळे असं एकदम वर्स्ट केस सिनेरिओमध्ये जर सगळ्याच परीक्षांमध्ये 7-8 परीक्षा दिल्या, सगळ्या परीक्षांमध्ये अपयश आलं, असं जरी झालं तरी पण ऍडमिशन मिळते. ही एक चांगली बाब आहे. त्यामुळे एवढं प्रेशर घ्यायची काही टेन्शन घेण्याची गरज नाही, नाही 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 त्याची गरज घ्यायची गरज नाहीये. हा, पण अभ्यासच करत नसेल, मुलाला मेहनतच करायची नाहीये, काय त्याला काही करू शकत, ही गोष्ट चिंतेची आहे. त्याच गोष्टीचा स्ट्रेस घ्यायला पाहिजे. नक्कीच चिंतेची गोष्ट आहे. या पॉडकास्ट मधनं नक्कीच अनेक प्रश्नांची उत्तरं पालकांना मिळतील. सरांनी वेगवेगळ्या विषयांवरती, AI असेल, नवीन एज्युकेशन पॉलिसी असेल, या सगळ्यांवरती सरांनी अनेक प्रश्नांची वेगळी उत्तरं दिलेली आहेत. यातून नक्कीच पालकांचं जे टेन्शन आहे ते थोडंसं हलकं होईल. विद्यार्थ्यांनाही बरं वाटेल की एकदमच 8वी 9वी त्यांना प्रेशर कुकरमध्ये न टाकता थोडं थोडं आणि व्यवस्थित योग्य प्लॅटफॉर्मवरती कसं त्या विद्यार्थ्याला घेऊन येता येईल आणि त्याचं एज्युकेशन जे पुढचं जे आहे ते कसं फुलवता येईल, या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सरांनी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. ते नक्कीच आपल्याला आवडेल. सर, तुम्ही लेट्स अप मराठीशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.